इमानदारीनं काम केलेली माणसं, ज्या ज्या लोकांनी इमानदारीनं लोकांची चाकरी केली, देवानं त्याचं काम बंद केलंय. देवानं त्यांचं काम बंद केलंय. इतका उदार आहे पंढरपुरातला मालक, इतका उदार आहे. पण ज्यानं बेईमानीनं काम केलं ते मग वरचाच आहे. त्याच्यासारखा गुंड जगात दुसरा कोणी नाही. एक नंबरचा गुंड रावण, याला ज्यानं हाणलंय तो किती नंबरचा गुंड असेल? रावणासारख्या गुंडाला 2:18 आपटू हाणलं पंढरपुरातल्यानं. तर टायरन वायरन ह्याच वारणाऱ्याला तर कवा बी हानीन न देव, कधी बी हानीन न, कधी बी हानीन. इमानदारी होती, इमानदारी होती. मालकाला जास्त माल झाल्याच्या नंतर ज्याला आनंद वाटतो त्याला निष्ठावंत नोकर म्हणतात. मालकाला गेल्या वर्षीपेक्षा जर 4 क्विंटल हळद आगाव झाली तर मंदिरापाशी उभं राहिल्या म्हणायचं, काय आमच्या मालकाला हळद झाली हो, यावर्षी गेल्या वर्षीपेक्षा 4 वर्षी आगाव झाली. असं गड्यानं जर आनंदानं सांगितलं ना तर पंढरपुरातला मालक त्याच्या पोराला तहसीलदार करतोय. हे तंबाखू काय बापा, देव बी उलट्या घागरीनं पाणी भरायला काय येड्याला येत नाही बाबा. आणि त्याला 4 क्विंटल हळद आगाव झाली, चिखलावच पाऊस पडला, तो पोरग पहिलीपासून नापास सुमळ्या. महाराज, वाणी ज्याची श्रीमंत आहे, ज्याची वाणी श्रीमंत आहे, विश्वात त्याला कधीच भिकारपण नाही. विठाला सज्जन माणसं काम करणारी, सकाळीच कामाला लागलेली. तुकोबर आहे बांधावर पाहिल्याबरोबर इळा खाली टेकला आणि एक जण गेलं. काय महाराज, मला 10-11 वाजूस तर गहू कापायला काम मिळेल का? आमचा एक सोबती आला नाही महाराज, हे घ्या इळा. आणि तुकोबर आहे गहू कापू लागले, गहू कापू लागले. सज्जनांनो, ह्या लोकायला गहू कापता येत होता का? गाथा पहा, मग लक्षात येईल तुमच्या. तुकोबरायला काय काय करता येत होतं, नुसता गाथा वाचून बघा, गाथा वाचून बघा. आता एखाद्यानं सांगावं तनलय झाले. 400 वर्षापूर्वीचा सिद्धांत, निवडावे तण शेती करावी जतन. अजून एक पुरावा आहे, मागचं सांगत नाही. मग गाडीवरी वाहती, मग गाड्यानं माल घरी येईल. त्याच्या मागचं पुढचं घरी गेल्या वाचा. काय अधिकार असेल या लोकांचा? पूर्ण अभ्यास, पूर्ण अभ्यास. 15 गायी येलेल्या दूधच काढता येईन. वासर गायीकड टकटक पाहलेत आणि ह्यो गायीच्या कासाकड टकटक पाहलाय. गडी पडीवर आहे, गडी पडीवर आहे. वासरायला हे सोडीनं म्हणून पिता येईन आणि याला काढता येईन म्हणून काळा चहा प्याले. आपल्या पुरतं तरी काढता यावा आणि आपल्या पोटाला लागण इतकं पेरता यावं, त्याला शेतकरी म्हणतात. नसते आपल्याला शेती आहे, हा, ही इथून आपलीच आहे. हो, हळद खाली लागते का वरी ते नका विचारू. हाणायला पाहिजे तुला चांगल्या निब्बर दांड्यानं. विठाला घेतला वेळा तुकोबरायने आणि तुकोबराय गहू कापू लागले. आकाशाकडे बघितलं, 11 सव्वा 11 झालेली होती. समोरच्या व्यक्तीला सांगितलं, आता घरी पक्षाचा कार्यक्रम आहे, जावं लागते. मालक बांधावर उभा होता. सज्जन मालकही सज्जन होती त्या काळातली. किती सज्जन मालक. गडी जर शेतात गेला तर भाकरी कोण नेत होत? मालक नेत होते. 100-100, 200 एकरवाला मालक झोपड्यात राहणाऱ्या गड्याची भाकरी डोक्यावर टोपल्यात दुरडीत घेऊन ती भाकरी घेऊन गड्याची शेतात जात होता. आकड्याची काठी टेकीत टेकीत, कुरकुर वाजणारा बूट, समल्याचा पागुट रेशमाचं,
अशी वजनदार मालक गड्याच्या पोटाची व्यवस्था करीत होते. नीतिमत्ता वैचारिक पातळी गोड होती हो, म्हणून निसर्ग गोड होता. जे पिंडात बदलत असतं का त्याचा बदल ब्रह्मांडात होत असतो. विठाला नीती संपन्न मालक. एका नौकरानं सांगितलं, मालक तुकोबराय जायचं म्हणते. बर, जवळ आले, राम राम घातला. येता आंबिले, आंबिले आडनाव होतं तुकोबरायचं. येता, होय येतो मी. एका व्यक्तीन पेंढ्या टेकल्या. तुकोबरायला एका पेंडीची अपेक्षा होती. 3 पेंढ्या टेकल्या, एकावर एक 3. न्या तुकाराम महाराज, न्या पेंढ्या. अंतकरण भरून आलं. 3 पेंढ्या दिल्या. किती गहू पडतील? 50 लोक मस्त कन्या केल्या की जेवतील, चिंता नाही. चल, त्या 3ही पेंढ्या तुकोबरायांनी डोक्यावर घेतल्या. येऊन या काळ बैसला शिवसा सांगतोय. पेंढ्यावर डोक्यावर घेतल्या, निघाली तुकोबराय. गडबड कशी होती माहितीये का? पित्र त्या दिवशी होते ना, लवकर घरी जावं. तुळशीपशी दारी वरांड्यामध्ये ते बडवावया, त्याचे गहू कांडायचे, पाकडायचे, उपणायचे आणि मग पत्नीकडे भरडायला द्यायचे, मग शिजवायचे, मग जेव घालायचे. म्हणून रस्त्यानं न जाता तुकोबराय मधातून निघाले. या रानातून त्या रानात, त्या रानातून त्या रानात, त्या बांधावून त्या बांधात, ओढे नाले ओलांडीत ओलांडीत तुकोबराय निघाले. थोडासा कडक आवाज, हळू बोलताना कडक यावा, बेस कमी करा. तुकोबराय एका बांधावून बांध ओलांडत असताना त्या बांधावर एक झाड होतं. त्या झाडाची फांदी थोडी खाली आलेली होती. त्या फांदीला मोहोळ बसलेलं होतं. आता खाली लोंबलेल्या फांदीला बसते त्या अर्थी मोहोळ साधा असावा, आगे मोहोळ नसावा. तुकोबरायच्या डोक्यावर गव्हाच्या पेंड्या. हे उठवा बरं, चालतंय. विडाला गव्हाच्या पेंड्या डोक्यावर होत्या. घरी जाण्याच्या गडबडीनं गव्हाच्या पेंढ्या खाली लोंबकळलेल्या फांदीला बसलेल्या मोहळाला पेंढ्या लागल्या. कुठल्या माश्या, काय माश्या चावा घेत होत्या तुकोबरायचा. संत महिपती सांगतात, खूप चावा घेतला तुकोबरायचा, खूप चावा घेतला. एक जण म्हणला, हे कशात लिहिलेले? तितके पुस्तक बगलात घेऊनच फिरावं का? हाय का नाही? त्याला म्हणलं, तू फक्त तोंड धुवून येत जाय, आमच्या आंघोळीची काळजी करू नको. कालांतरानं तुला बायकोची परकर धुवाची इळी येईल. आमची नको तू आंघोळीची काळजी करू, तू फक्त तोंड धुवून येत जाय. संत महिपती सांगतात, एवढ्या माशा चावल्या, इतक्या माशा चावल्या, एकही माशी तुकोबरायाने हल्ली नाही. त्याचं कारण सांगतो. तुकोबरायचं एक आंतर मन म्हणत होतं, माशा झटका. पण एक मन म्हणत होतं, आज पक्षे मी पितरांना आमंत्रित केलंय आणि माझ्याकडं द्रव्य नसताना मी पितराला आमंत्रित केलंय. आता पितर माशाच्या रूपात माझा चावा घेत असतील. हा एक भाव सांगितला. अशुद्धाम तृप्ते शुभया. अशुद्ध म्हणजे रक्त, याच्यावर तृप्तता, श्रद्धा होती, भाव होता. हा भाव ज्या वेळेला तुकोबरायच्या अंतकरणात येतो त्यावेळेला विटेवरच्या मालकाला जाग येते. वेळ होती पितृतिथीला, विटेवरच्या मालकाला जाग आली, म्हणजे झोपेतून नाही. त्याच्या लक्षात आलं तुकोबरायाकडे पक्ष आहे. आणि विटेवरच्या मालकाने जशास तसं तुकोबरायाचं रूप घेतलं आणि किराण्याची पिशवी दारात आदळली. आईसाहेबांनी सांगितलं, धनी किराणा भरपूर झालाय, भांडी कमी पडतात. लगेच शेजाऱ्या पाजाऱ्याकून भांडे आणले. सुरू झाला स्वयंपाक.
काय स्वयंपाक असेल तो. तो किराणा आणलेला जगाचा बाप आहे, विश्वाचा मालक आहे. दिसायला तुकोबरा आहेत, स्वयंपाक करायला आबाजींची कन्या आहे, तुकोबरायांची धर्मपत्नी आहे. आबाजी गुळवे पुण्याची श्रीमंत व्यक्ती, श्रीमंत व्यक्ती. त्या काळातला 3600 एकर ऊसाचा मालक. 3600 एकर ऊस होता त्या काळात. आबाजी गुळवेंकडे 35 पांचाळ होते. 35 पांचाळ, 35 नुसती चरकत असायला. हे लोखंडी चरक नव्हती ना तेव्हा. 450-450 वर्षापूर्वीची गोष्ट. नुसती चरकत असायला, एक मोरडा की दुसरा लावलाच. एवढ्या श्रीमंताची मुलगी. मला असं वाटते पाठ्यपुस्तक निर्मितीनं अशा जुन्या लोकांचे चरित्र शाळेच्या याच्यात घेतले पाहिजे मराठीमध्ये. आता मला वाटतं 2024ला अभ्यासक्रम बदलणार आहे. याच्यामध्ये बऱ्यापैकी 27 ते 30% परमार्थ येणार आहे. आणावाच लागणार आहे. दोन्ही बैठकीत निर्णय झालाय, घ्यावाच लागणार. मधल्या काळामध्ये 1964 साली पदाचारी मिशन नावाची संस्था भारतात आली आणि या पदाचारी मिशन नावाच्या संस्थेने या भारत देशातल्या पाठ्यपुस्तक निर्मितीवर घाला घातला आणि याच्यातले ओरिजिनल जे पाठ आहेत, ओरिजिनल जे कविता आहेत, गद्य पद्य याच्यावर घाला घातला आणि त्याच्यातलं मुख्य तत्व काढून टाकलं. काय सुधारता होती त्या काळात. त्या काळातलं काही ऐका, गोडच होतं. तुम्हाला एक सांगू का, तमाशातली गाणी सुद्धा ऐकावीसारखी होती. तमाशातली गाणी सुद्धा तुमच्या फायद्याची होती. कलगीतुऱ्याची गाणी तुमच्या फायद्याची होती. कारण कुठल्या तरी तत्वावर आधार, कशाचा तरी आधार घेऊन रचलेलं एखादं काव्य असायचं आणि ते काव्य ऐकत असताना त्या तत्वाचा ते आधार लक्षात यायचा. कशाचा घेतलाय हे त्याच्यावरलं ते लक्षात यायचं. आता एखादं गाणं म्हणायला लागल्यावर काय बाबा, मी कोणाकडे पाहिल्यावर काय काणी वाटतं, काय तुझी बायको 17 भाईच्या मिरच्या तोडायली झुंबळ्या, तुला कसं वाटन, काय वाटन, काही मिळच नाही त्याला, मिळच नाही. आधार घेतला जायचा, आधार. गंगाबाई नावाची नृत्यांगना, त्या काळातली गान सम्राट, 400 वर्षापूर्वीची अत्यंत स्वर सम्राज्ञी आणि नृत्यातली कुसराईनं नृत्य करणारी त्या काळातली बाई, एका व्यक्तीचं भजन ऐकल्यावर प्रसन्न झाली. त्या व्यक्तीचं नाव होतं निळोबाराय. आणि त्या दिवशी तिनं तिच्या पायातली घुंगरं फेकून दिली आणि ती निळोबारायची शिष्या झाली. मला वाटते लावणीकारांनी नंतर एक लावणी गायली, मधुर मिलन आज लाभला सुगंध सोन्याला, लावणी भुलली अभंगाला. निळोबारायच्या त्या काव्याला भुलली होती ती. मधुर मिलन आज लाभला सुगंध सोन्याला, लावणी भुलली अभंगाला. काही बघा ना, किती गोड. अहो गाणी सुद्धा गोड होती. आता एका व्यक्तीचं गाणं म्हटलं तर आनंद वाटल. पडर पाण्या कर पाणी शेत माझ तहानलेलं चातकावानी. पडर पाण्या मृगा आधी रोहिणीचा, पाळणार लागे भावाधी बहिणीचा, पाळणार लागे भावाधी. त्याच्यातला अर्थ कळतो का? पडर पाण्या मृगा आधी रोहिणीचा. याच्या पुढचा अर्थ सखोल बघा. पाळणार लागे भावा आधी बहिणीचा. मार्कंडेय सांगतात, जाबाली सांगतात, बहिणीचं लग्न झाल्याच्या नंतर ज्या दिवशी बहिणीला आपत्य जन्माला येतं का, त्या दिवशी भाऊ मुक्त होत असतो.
त्या दिवशी भाऊ तृप्तीचा ढेकर देत असतो, आज मी मामा झालोय, म्हणजे त्याच्या बहिणीचे पाय त्या घरात रवले, त्याच्या बहिणीच्या त्या घरात पाय रवले असे समजायचं. इतकी त्या काळातली गाणी सुद्धा गोड होती. भावा आधी बहिणीचा, तो होता तत्व त्याच्या पाठीमागे. श्रीमंत शेतकऱ्याची कन्या, समर्थ शेतकऱ्याची कन्या, आणि तुकोबारायच्या जीवनात एका लुगड्यावर संसार केला. हा पाठ वर्गात पाहिजे. मुलींनी तो जर पाठ वाचिला तर आपल्या मुली फासावर जाणार नाहीत, म्हणजे फास घेणार नाहीत, गळफास. आपल्या मुली औषध घेणार नाहीत, आपल्या मुली विहिरीत उडी टाकणार नाहीत, आपल्या मुली पेटून घेणार नाहीत. गरज आहे काळाची. योग असा आला, पंढरपुरातले मालक सामान जमा करायला, भांडीकुंडी जमा करायला पोचली. सगळी भांडीकुंडी आणून दिली. यथा सांग स्वयंपाक झाला. येऊन या काळ बैसला शिवसा. आणि मग पितर आली, जेवायला बसली, जेवण झाली. पितराची पाय धुवायला कोण होतं माहिती? तुकाराम महाराजाच्या रूपात कोणी पाय धुतले पितरांचे? पंढरपुरातल्या मालकाने. गंध कोणी लावला? पंढरपुरातल्या मालकाने. पितरांची पाय धुतली पंढरपुरातल्या मालकाने. आणि आता काल परवाचे काही काही माणसं म्हणतात मी श्राद्धाचं खातच नाही. अरे तो काय काय खाल्लंस तू? तोंडच सांगत सुमळ्या. 9-10 नद्याला धुतलं तरी तू थुत्तर धुतल्या जाईन, आणि तू म्हणतो मी श्राद्धाचं खातच नाही. तू नाही खाल्लेलंच बरं, त्याला मोक्ष भेटणार नाही. त्याच्यापेक्षा तू ह्या वाट्याचं डुकराला टाकू. अशी काही अहो नियम कोणी सांगावा, नियम कोणी अंगाला चिटकावा, याचा नियम आहे का नाही? काहीच नियम नाही, काही माहित नाही, आणि उगाच सांगायचं आपलं काहीतरी. आधारा वाचून काय सांगशी कहाणी. ज्या गोष्टीला आधार नाही ते बक 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 नाही बोललं पाहिजे. नवीन लग्न झाल्या माय म्हणती बाब्या, माय तू औंधात लग्न झालंय, अक्षिदा घेऊ नको बापा. कसं बाब्याला शिंग येणार आहेत का? माय तू अंगाला हळद लावली, इतका कावळा आहे का तू बाब्या? हळदीतून आऊत हाणताना चालला तर हळदीचे पानं वरबडे इतके त्याचे पाय खरबडेत, आणि त्याला काय होतं पितराची खीर खाल्ल्यावर इतका शहाणपणा. कोण यायला नियम सांगत यायचे यायलाच माहित. ज्ञानोबाराय तुकोबारायचे नियम एक ऐकत नाहीत, आणि भंगीरेनं सांगितल्यावर मी लवंगाव मंगळवार धरीते. तुकाराम महाराजाची चुलती आहेस तू, लवंगाव मंगळवार धरायली. 3 उपासाच्या व्यतिरिक्त बाईनं उपास धरायचा नाही. एकादशी, सोमवार, शक्य असेल तर प्रदोष. एक बी उपवास किमान नांदेड पासून आळंदी पर्यंत ह्या पट्ट्यातल्या बाईनं धरायचा नाही. वाचून सांगतोय पठ्ठ्या, वाचून, भंगीरेचं ऐकून नाही सांगत, वाचून सांगतोय, वाचून 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 सांगतोय. आणि जर कोणी म्हणलं असेल मी वाचिलेल्या 250 ग्रंथात, जर हा उपास धरा असा ग्रंथ कोणता सांगत असेल तर मला त्यानं फक्त दाखवावा. मी जीवनभर त्याच्या चपला सांभाळतो. काही सांगून ऐकत कोणाचं? आता सगळ्यात जास्त बायका आपल्या दवाखान्यात, श्रावण संपलाय काल, काही काही बायाला अधिक मास अधिक श्रावण 60 दिवस उपवास. 60 दिवस हो उपवास धरायला बाका. नवरा म्हणला जेवायला वाढतं, ती म्हणली सकाळीच खाल्लं होतं ना, म्हणून तर पाऊस पडन, म्हणूनच पाऊस पडन, म्हणूनच पाऊस पडन. नवरात्र झाल्या की आपल्या बायका जास्त दवाखान्यात. हेमोग्लोबिन कमी झालं, आमकं कमी झालं. 1.25 महिन्याच्या मुलीची पिशवी काढली पाहुण्याची आमच्या. लग्न झाल्यावर 1.25 महिन्याच्या नंतर गर्भाशयाची पिशवी काढली. 1.25 महिने लग्न झाल्याच्या नंतर गर्भाशयाची पिशवी काढली. तज्ञ डॉक्टरनं सांगितलं ही उपास जास्त धरीत होती. कोणी सांगितलं तुम्हाला आगावपणा करायचा? माझे ज्ञानोबाराय तुकोबाराय सांगतील ते उपास धरायचे. भंगिऱ्याचे उपास धरू नका, मानकाड मोडून जाईल, मोडून जाईल, मोडून जाईल. तुम्हाला एक सांगू माझ्या माईंनो, राग येऊ देऊ नका. जिला नवऱ्याची किंमत वाढवायची का तिने बाकीचे उपास धरायचे नाही.
जिला नवरीची किंमत वाढवायची का तिने बाकीचे उपास धरायचे नाही. कशी किंमत सांगू का तुम्हाला? घरची बाई जर सक्षम असेल ना बेले पाटील, सदृढ असेल, ताकदवान असेल, शक्तिशाली असेल, तर त्यानंच घरी माणसं जेवायला आणि चहा पाण्याला न्यावा. उपास धरू धरू ती ह्या भिताडाव पडायली, त्या रानाच्या वाट्यावर पडायली. यानं काय नाही, फक्त दुसऱ्याच्या सप्त्यात आणावं. पंढरीनाथ बॉल म्हणलं नाश्ता करायचा, 7व्या मिनिटात नाश्ता तयार झाला. इथल्या घरी बसलो होतो आम्ही. हो, मग असं ताकदीनं जर तुम्हाला करायचं असेल, घरातल्या लोकांचं वजन वाढायचं असेल, तर हे भंगिरी उपास धरू नका तुम्ही. भंगिरी, कारण तुम्हाला खोटं बोलणं हे कॅमेरे चालू आहेत ना यायचे. हा, मला एखादा कॉलर धरून विचारू शकतो, बाळा तू कशाच्या पुराव्यावर बोलायला? पुरावा आहे माझ्याकडे. पाय धुतले पंढरपुरातल्या मालकानं, इथपर्यंत आलतो ना. पाय धुतले पितरांचे. आपले लय नाटक हो, आम्ही का नाही पुण्यतिथीचं खातच नाही. धाब्यावाले कदरली तुला. हा, धाबा चालू असला तरी ते म्हणते नाही आमच्याकडे आज वेटर कमी येतं, आज येऊत नका. त्याला माहिती पैसे देत नाही आवलात, आणि ते म्हणते मी पुण्यतिथीचं खातच नाही. अरे तू जवळून गेला तर ढवळ्या कोंबड्यावानी वास आलाय तो, आणि तू पुण्यतिथीचं खात नाही. कोंबड्या आळ्या खातो का तू? आळ्या विठाला विठाला. या पुण्यतिथीला कोणी वाईट म्हणायची ताकद आहे कोणाची? कारण ज्या व्यक्तीचं आज गोड जेवण आहे त्या व्यक्तीच्या नावानं ज्ञानोबा तुकोबारायचं भजन आहे. एका एका शब्दावर, एका एका अन्नाच्या कणावर रामकृष्ण नामाचा ठसा आहे. आजच्या अन्नाला बाधित अन्न, पवित्र ते अन्न हरिचिंतनी भोजन. वा, पवित्र अन्न आहे. स्वयंपाक चालू आहे किंवा स्वयंपाक झाल्याला जरी ढिगाल पडलेला असेल तरी भजन त्या स्वयंपाकावर आदळायले. आपण चालूच पंगत झाल्याच्या नंतरही गजर करणार आहेत. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे भजन म्हणणार आहेत आपण. पवित्र अन्न आहे ते. काय माणसाची आटापिटी बाबा, सीमा नाही त्या आटापिटीला, सीमा नाही. काय नियम सांगतील, कोण यायला नियम सांगितले, कोण बॉ भेटला होता ह्याला बोक्या काय माहिती नियम सांगणारा. जेवली पित्र निघून गेली. तुकोबाराय गव्हाच्या पेंड्या घेऊन घरी आले. घरी आल्याबरोबर तुकोबारायच्या रूपातल्या जगाच्या मालकाच्या लक्षात आलं आता उघड पडते, आपण निघाव. निघून गेले. आवाज दिला, आवले. तुकोबाराय आवडीनं आवले म्हणायचे. माणसानं आवडीनं पत्नीला नावानं बोललं पाहिजे. सावित्री, ए दुर्गा, वत्सला, ए अनुसया, द्वारका, जे काय नाव असेल ते तुम्ही म्हणिनत म्हणून त्या म्हणाल्यात. विवेक, ए अनिरुद्ध, ए जीवन, लवकर ये रे, आपल्याकडे गिरगावकर आलेत. तुम्हाला वाटलं जीवन म्हणजे हिचं पोरगच असेल, पण जीवन आल्यावर त्याला दाबण्यासारख्या मिशा होत्या. अरे म्हणलं हे तर जीवना दिसायला जीवन नाही, मोठा जीवन आहे. म्हणलं बाई हे कोण आहेत? माझे मिस्टर आहेत. येतो म्हणलं बाई मी. नाही चहा घ्या ना. नको म्हणलं. नवऱ्याला जर जीवन म्हणालीस तर मला गॅसच्या पाईपनं हानशीन चतुरा. येतो मी, येतो म्हणलं, येतो. तो चहा पेल्यावर गाडी पुलाखाली जाईन. एकदा वाचलो तर कंबर मोडे, आता नको, माझ्या मान मोड ना, आता तो चहा नको मला, बस झालं. वजनात बोललं पाहिजे माणसाने, वजनात. कारण आपल्या घरी येणारी स्त्री त्या गोत्राची काशी करून आपल्याकडे आलेली असते. ते गोत्र चुरगाळून टाकलेलं असते. महाराज, दुसऱ्याची मुलगी आपल्या गोत्रात विलीन होती, आपण तिला लक्ष्मी म्हणून सांभाळायचं. लालनाथ पालयंते भार्या, ताडनाथ नैव पालयंते. शिष्टाचार सांगितला आपल्याकडचा, श्रुतीशास्त्राचे नियम आहेत. पत्नी एक लक्ष्मी आहे, तिला आदराचं स्थान आहे घरात. आदरानं पत्नीचा सांभाळ करायचा, हे बी नीती धर्मात आहे. हे असो वनिता आपुली, आळंदीतल्या मालकांचं वाक्य. हे असो वनिता आपुली, कुरूप जरी झाली भोगिता तेची भली जिया परी. धर्मलक्षणाचं वर्णन केलं.
आळंदीतल्या मालकांनी. ही सुद्धा निष्ठा आहे, श्रुतीशास्त्र सांगते. अवले जी मालक जी 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 मोगरी अंग. मोगरी म्हणजे बडवायचं साधन. येऊन या काळ बैसला शिवसा सांगतोय. आणि जिजाबाई स्वयंपाक करून करून अशा घामाघूम झालेल्या होत्या. आनंद त्यांच्या अंतकरणात मावत नव्हता. आज किती माणसं जेवली, किती माणसं जेवली, काय स्वयंपाक झालाय, काय मी स्वयंपाक केला, किती किती जेवली पित्र, किती आनंदानं जेवत होती, पोट भरून जेवली. बाहेर येऊन पाहतात तर पेंढीत 3 पेंढ्या आहेत. काय मालक? गहू बडवायचे. कशा करता? पित्रा करता कन्या करायच्यात. अहो मालक, तुम्ही सगळं सामुग्री आणून दिली, मी स्वयंपाक केला, पितर जेवले केले. तुकोबाराय पत्नीला एकांतात बोलतात, अवले मी आणली सामुग्री? होय. पित्राला गंध कोण लावला? तुम्हीच लावला. पितरांची पाय कोण धुतली? तुम्हीच धुतली. तुकोबारायने विचार केला, मी पेंढ्या आणायला गेलोय, मोहळ चावून तोंड लालबुंद झालंय. जिथं जिथं हा अंग उघडे तिथं मोहळाच्या माशा चावल्यात, लालबुंद शरीर झालंय. आणि कोण माझ्या जागेवर आला असेल? मग कळालं हे सगळं काम विटेवरच्या मालकानं केलं. येऊन या काळ सांगतोय बैसला शिवसा. बघा बघा, सहज काही काही आता थोडेफार आपल्यात जरा जोरा काही न पाठांतर केलं ना बालासाहेब. नाही मी कपात चहा पेतच नसतो कवापासून. आर तू मागच्या 3 वर्षापूर्वी शेळ्या चोरीत होता ना, तू आता इकडे आलास. नाही 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 बाबा, नाही 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 आपण तिरवीचं खातच नाहीत. बापा 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 बापा, तू आत्ता माळ घातली दात पडणं गेल्यावर, चावून गेल्यावर, दात पडल्यावर चावून गेल्यावर माळ घातली ना तो. आणि आता या शहाणपणा का? हो, कपात चहा पित नाही, बुटात पितो का? बुटात. मला सांगा, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांकडं स्वर्गातले देव पितर या रूपात आले, ते अन्न कशाच होतं? पितराचंच होतं ना. पण नाथबाबा भजन करीत होते. पण जिथं भजन झालं असेल ते अन्न पवित्र. हा, इतका 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 तिरस्कार, इतका तिरस्कार. सख्खे 3 जण भाऊ, दोघा भावाला एक एक मुलगा बेले पाटील. एकाला काही नाही. ज्याला काही नाही तो मृत्यू पावला. तो मृत्यू पावल्याच्या नंतर त्याचं प्रेत भिंतीला टेकवलं. बायको रडत होती. पाहुणे रावणी विष्ट मित्र सज्जन सखे सोयरे धारी सगळे आली. सगळी आल्याच्या नंतर आंघोळी करता प्रेत बाहेर काढीत असते. आंघोळी करता प्रेत बाहेर काढायचं. अशा वेळेला आंघोळीला त्यावेळेला प्रेत बाहेर काढत असतात. अगोदर पाणी पाजणाऱ्याचे कपडे काढीत असतात. गाडगट व्हावं लागतं दारी नेऊ. पण गाडगट व्हायलाच माणूस नाही. आणि भावाला दोघायला 2 पोरं, याला 1 आणि त्याला 1. गावात एक प्रतिष्ठित व्यक्ती होता. बाई रडू लागली. त्या बाईला सांगितलं, बाई तुमच्या मालकाला आंघोळ घालून मळ्यामध्ये पेटवायला न्यायचे, पण त्याच्यासाठी पाणी पाजणारा कोणी नाही. आम्हाला 2 पुतणे आहेत. त्या व्यक्तीनं सांगितलं, बाई ह्या दोघांपैकी एकानं पाणी पाजावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला बॉन्डवर लिहून द्यावं लागते 10 एकर जमीन. बॉन्ड आणला. बाईनं तिथं सही अंगठा केला आणि त्यानं 10 एकर जमीन दिली. जो पाणी पाजीन त्याला 10 एकर जमीन. दोन्ही चुलत्याच्या पोरानं कपडे फाडले आणि दोन्ही गाडगे घेऊन उभेच. दोन्ही गाडगे घेऊन उभेच. दृष्टांत कळाला. बापाचं जितकं स्थान असतं का तितकंच चुलत्याचं असते. तितकाच अधिकार चुलत्याचा असतोय. कुक्षस्तो तो नैव साम्रेताशीही. इतकी बाजू जर सोडून दिली तर बाकी तितका समान हक्क असतो. समान 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 दर्जा. तिथं देव देव प्रॉपर्टी घेतल्याशिवाय चुलत्याला पाणी नाही. तो देव आहे. तुकोबाराच्या पित्राला गंध लावतोय. तुकोबाराच्या पित्राचे पाय धुतलेत. बरं ते लायकीचे तरी असतील का काही लोक गावातले? काय गावात काय सगळीच माणसं चांगली असतात असं कसं म्हणता? पण आज ते तुकोबाराच्या घरचे अतिथी देव आहेत. पाय धुतले. आणि मग तुकोबारा एकांतात पत्नीला म्हणतात, अवले मी नव्हतो गतो. तो विटेवरचा मालक होता. बाई
मी आज त्यांना लय काम सांगितलं हो. गावातून भांडे जमा करायला सांगितली मालक. सगळी भांडी रिकामी झाल्यावर नेऊन त्यांनीच घासून घुसून धुवून भांडी दिली. मी किती काम सांगितलं. हावले तो जीव घातलंस का नाही. मी किती वेळेस म्हणले जेवा जेवा. ते म्हणले मी नंतर जेवतो. आणि मग तुकोबारायने हाक मारली. विटेवरचा मालक धावत आला. विचारलं देवा आज तू स्वतः किराणा आणून दिलास. जी. भांडे गावातली जमा तू केलीस. जी. भांडी धुवून नेऊन तूच दिलीस. जी मीच दिली. पितरांची पाय देवा तुम्हीच धुतली. होय. गंध तुम्हीच लावला. होय मीच लावला. सगळ्यांना स्वयंपाक तुम्हीच वाढा. मीच वाढा. विडे तुम्हीच दिले. मीच दिले विडे. देवा जेवावं लागते. आणि तुकोबारायच्या घरी जगाचा बाप जेवला. कितीतरी वेळेस कितीतरी वेळेस कितीतरी वेळेस जगाचा बाप जेवला. आता एकांतात तुकोबाराय काय म्हणतात ऐका पुढे. आता आपल्या कडव्याचं उत्तर आता मिळेल. येऊन या काळ बैसला शिवसा. तुकोबारायनी देवाला विचारलं देवा एवढं आमच्या कुळातल्या लोकांनी तुझ्यासाठी काय केलं रे. काय केलं तुझ्यासाठी की जेणेकरून माझ्या गैरहजेरीत तू माझं रूप घ्यावा आणि आमच्या घरी किराणा आणून टाकावा. वाटतील ती अनावश्यक जी प्रतिष्ठित माणसं करत नाहीत अशी कामं तू करावी किंवा सर्वसामान्य माणसं करत नाहीत ती कामं तू करावी. विटेवरच्या मालकाच्या डोळ्याला पाणी आलं आणि तुकोबारायला सांगितलं महाराज आज 2 लोक तुमच्या इथे जेवायला होते. तुमची आई आणि तुमचे बाबा होते. तुमची आई आणि तुमचे बाबा होते. तुकोबाराय तुमच्या आईचे उपकार सांगू किती येतं. तुमच्या आईने मला भिक्षा वाढली होती. विटेवरचा मालक सांगायला तुकोबाराय तुमच्या कनकाबाई नावाच्या आईने मला भिक्षा वाढली होती. काय भिक्षा. कनकाबाई ज्यावेळेला बोलोबा महाराजांच्या सोबत पंढरपूरला गेल्या त्यावेळेला विटेवरच्या मालकानं कनकाबाईला सांगितलं कनका जी काय पाहिजे ते माग. तर कनकाबाई म्हणल्या आतापर्यंत इतक्या पिढ्यात आतापर्यंत कोणीही तुला काही मागितलं नाही. आमच्या वंशातल्या लोकांनी अशा निष्ठावंत वारकऱ्याची मी पत्नी. तुलाच काय पाहिजे असेल तर माग. कनकाबाई म्हणजे तुकोबारायची आई बोलोबा महाराजांच्या पत्नी. काय पाहिजे असेल ते तुलाच माग. त्यावेळेला विटेवरचा मालक विटेवरनं खाली उतरतोय आणि पितांबराची ओटी करून तुकोबारायच्या आईला भीक मागतोय. भीक मागतोय. भीक माय देशील. माय देशील. काय पाहिजे देवा तुला माग. माग शक्य असेल तर देऊन टाकेल. खरंच देशील माय. देवा मागून तर पाह रे. माझ्याकडे जी आहे ती गोष्ट देण्यासाठी मी नकारणार नाही. माग देवा माग. माग देवा माग. विटेवरच्या मालकाने डोळे झाकली आणि डोळे झाकून खाली मान करून एक मागणी केली. मला 9 महिने तुझ्या पोटात जागा दे. मला 9 महिने तुझ्या पोटात जागा दे. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा आणि तुका विष्णू नाही तुझा. मला 9 महिने पोटात जागा दे. ते तुकोबाराय म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंग. विटेवरचे मालक सांगतात तुकोबाराय ज्या माऊलीने मला भिक्षा वाढावी मला लागेल ती भिक्षा वाढावी देणारी माऊली आज तुमच्या इथे जेवायला होती. सुवासीन होती. ती सुवासीन होती. तुकोबाराय अहो देह पडेपर्यंत ज्यानं माझी वारी केली तुमचे बोलोबा नावाचे बाबा त्यांच्याकरता मी एका गावाचं पंढरपूर केलं. तिथल्या वऱ्याची प्रत्यक्ष चंद्रभागा केली. तरी पण न मानणारा व्यक्ती पंढरपूरच मानेन. हे मायेचं पंढरपूर असं मानलेला व्यक्ती बोलोबा महाराज आज ते जेवायला होते. आता मात्र तुकोबारायने दुखती नस दाबली आणि विटेवरच्या मालकाची दुखती नस दाबून विचारलं देवा ज्या बाईनं तुला भीक वाढावी इतकी बाई पवित्र माझी आई. ज्या व्यक्तीनं मरेपर्यंत तुझी वारी करावी इतकी पवित्र माझे बाबा. यांच्या पितरासाठी इतका बेजार होतोस रे. मग मरू का दिलेस. मरू का दिलेस. विटेवरच्या मालकाने उत्तर दिलं तुकोबाराय हे माझे भक्त आहेत. मला प्रिय आहेत त्याबद्दल दुमत नाही.
पण मृत्यू थांबू शकत नाही. मी ज्यांच्या पोटी जन्म घेतला, मी वनवासात गेल्यावर माझ्या बाबाचं आयुष्य संपलं, राजा दशरथाला जावं लागलं, माझ्या पित्याच्या उशाला काळ बसला, तुमच्या आईबाबाच्या उशाला बसेल काय नवल नाही. म्हणून मालक नियमाने 1 वाजला आपलं नाही का, सुट्टी घेतो आता. 1 वाजून गेला. येऊन या काळ बैसला शिवसा. घेतो 5 मिनिटं. पाच ते 7 मिनिटात एक पुरावा मात्र वेगात सांगतो. नैनितालच्या अरण्यातून स्वामी राम मा आनंदमाई भगवतीला भेटून दिल्लीला आले. दिल्लीतून आग्र्याला पोचले. आग्र्यात एक त्यांना भिकारी भेटला, शंकराचार्यांना भिकारी भेटला. 1949 ते 51 2 वर्ष ज्यांना शंकराचार्य पद मिळालं, असे मिळालं म्हणजे तिथपर्यंतच घेतलं. त्याच्यानंतर उठले पदावरून, राजीनामा देऊन टाकला, नको म्हणले. या गादीवर आता कोणीतरी बसवा. जीवनभर यात्रा केली. शंकराचार्य भिकारी भेटला. तो भिकारी आग्र्यातला भिकारी होता, हातात काठी होती. तो एवढा भिकारी तेजस्वी होता, तो सूर्य थांबवत होता. त्या भिकाऱ्याचा नियम होता कांती भिक्षा मागायची. कांती भिक्षा म्हणजे शिजलेली पदार्थ. आता त्या भिक्षेला वारकरी संप्रदायाने विशिष्ट प्रकारचं नाव दिलं. त्या भिक्षेचं नाव आहे मधुकरी. हिचं पुराणाचं नाव आहे कांती भिक्षा, आता तिला मधुकरी म्हणतात. बोट पाचीची पाटची बोट बाजूला फेकून मधल्या ज्या भागावर जेवढं बसते तेवढंच एका घरी मागायचं. दिवसात एकदा 12 वाजून 14 मिनिटाच्या आत. भास्कर ढळे तेजो कांती आगा करण बवाची निगुती करण बव पळ निमिष, हे पंचांगाची भाषा. एवढ्या 12 वाजून 14 मिनिटाच्या आत या हातावर बसेल इतकंच. कधी जर भिक्षा नाही भेटली तर पुन्हा 24 तास उपाशी, असा भिकारी. स्वामी रामांनी त्याला विचारलं, मला एका साध्वीला भेटायचं. त्यानं सांगितलं अख्ख्या आग्र्यात ऊन पडलेलं आहे, 27 दिवस पाऊस नव्हता. अख्ख्या आग्र्यात ऊन पडले, पण जिथं सूर्यक्षीण झालाय त्या ठिकाणी तुम्हाला साध्वीबाई सापडल, तिथं जा. बघा, भिकाऱ्याला साध्वीचा पत्ता सांगता येतोय सूर्याच्या किरणाहून. तो भिकारी कसा असेल? त्याचा फार मोठा अधिकार आहे, पण पुढे सरकतो. म्हणून स्वामी रामांनी त्या भिकाऱ्याला पाहिल्याबरोबर महात्माजी म्हटले होते, ज्याला मोठं व्हायचंय का त्यानं सर्वसामान्याची चेष्टा करायची नाही, सर्वसामान्यांची चेष्टा करायची नाही. तो माणूस मोठा होत असतो, मोठा होत असतो, मोठा होत असतो. पंढरीनाथ बुवा बालासाहेब महाराज मोठी माणसं तुमचं भजन घेत असतील, बुवा तुमच्या पकवादाचे आमंत्रण तुम्हाला देत असतील, गिरगावच्या बाळूलाही आमंत्रण देत असतील, पण मोठी माणसं आपल्या तिघायला त्या दिवशी बोलीत असतात. आपल्या कार्यक्रमाला सर्वसामान्य गर्दी जास्त करतात. तेव्हा रिकामी नाहीत मोठी माणसं बोलवायला. मोठी माणसं त्या माणसाला बोलवतात की ज्याला सर्वसामान्य माणसं जास्त मानतात, त्याला मोठी माणसं बोलवत असतात. म्हणून आमच्या लोकांनी मोठ्यांनाच जास्त चोंभाळण्यापेक्षा सर्वसामान्यांची सुद्धा किंमत केली पाहिजे. राजकारणात असं जे बेले पाटील, राजकारणात नुसतं कार्यकर्त्यावर चलत नाही, गाडीत बसणाऱ्यावर. हा, हे तर कव्हा बी एका सुटकेशीवर फुटत येत. एका सुटकेशिव इकडची तिकडे उडी हाणतेत, या वड्याची पलीकड, हा दुसऱ्याची पखाड लावून पलीकड उडी हाणतेत. राजकारणात ज्याला मोठं व्हायचं असेल त्यानं तमाम जनतेवर प्रेम करा. ती जनता तुमच्या नावाच्या पुढचं बटन दाबी. ती कुठलंही क्षेत्र बघा, मोठे जोपर्यंत लहानाकडे जात नाहीत तोपर्यंत मोठे होतच नाही. मोठाली लाकडं पेटण्यासाठी बारकाला फुरसन लागतच, खपक्या लाकडं पेटतच नाहीत.